महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 7 सदस्यांची समिती गठीत केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। या समितीच्या शिफारशींच्या आधारे लवकरच राज्यात समान नागरी कायद्याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत। परिणामी भाजप सरकारची आणखी एक घोषणा पूर्ण करण्यासाठी फडणवीस सरकारने एक पाऊल पुढे टाकलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं समान नागरी कायदा लागू करण्याची यापूर्वीच घोषणा केली आहे। त्याला अनुसरून 27 जानेवारी 2025 पासून उत्तराखंडमध्ये पहिल्यांदा समान नागरी कायदा लागू झाला। मार्च 2026 मध्ये गुजरातनं आणि त्यानंतर मे 2026 मध्ये आसामनं समान नागरी कायदा विधेयक मंजूर केलंय। गोव्यातही हा कायदा लागू झालाय। आता महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत। या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली। 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारनं समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अशी स्वतंत्र समिती नियुक्त करण्याची भूमिका जाहीर केली होती। त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनानं या समितीची नियुक्ती केली आहे। त्यामध्ये प्रशासन, कायदा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना सामावून घेतलं आहे। माजी न्यायमूर्ती RC चव्हाण, SG मेहरे, माजी मुख्य आयुक्त DK जैन, महाधिवक्ता ॲडव्होकेट वीरेंद्र सराफ, संविधान अभ्यासक रमेश पतंगे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुवर्णा रावळ यांचा या समितीमध्ये समावेश आहे। पुढील 6 महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल आणि महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा प्रस्ताव दोन्ही सभागृहांमध्ये मांडला जाईल। त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारनं समान नागरी कायदा लागू करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्याचं स्पष्ट झालंय।